भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की जय श्री राम जय श्री राम। देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो। देशात नरेंद्र राजा देवेंद्र, देशात नरेंद्र राजा देवेंद्र, देशात नरेंद्र राजा देवेंद्र। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। आज जवळजवळ एक आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय। जवळजवळ 3 टर्म आपण भारतीय जनता पार्टीचं पश्चिम बंगालमध्ये स्वप्न बघत होतो। 1980ला खरं म्हणजे अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी आणि LK अडवाणी, लालकृष्ण अडवाणी एक स्वप्न बघितलं होतं, पश्चिम ते पूर्व तक आणि उत्तर ते दक्षिण तक सगळीकडेच कमळ असलं पाहिजे। आज जो स्वप्न आपल्याला पूर्ण होताना दिसत आहे, हे भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवलेला जनतेचा विजय आहे आणि हा विजय हे सगळा पश्चिम बंगालमधल्या जनतेला, तिथल्या हिंदू लोकांना हे समर्पित करतो। आज पुन्हा एकदा सिद्ध झालं, भारत देशामध्ये जो हिंदू के हित का काम करेगा वही हिंदुस्तान पे राज करेगा, पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे। अशा प्रकारचे आपल्या जिथं तिथं अशक्य होतं तिथं भारतीय जनता पार्टीनं शक्य करून दाखवलेलं आहे। पश्चिम बंगालचा सत्ता असू दे, मुंबईमधला महापौर भारतीय जनता पार्टीचा असू दे, अतिशय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं महापौर हे भारतीय जनता पार्टीचा महिला महापौर, पहिला महापौर हे झालेल्या। अशा अजून आपल्याला कार्यकर्त्यांनी भारताचं देव देश धर्माच्या हिताचं विचाराचं सरकार आणण्याचं कामकाज हे अखंडपणे 2047 विकसित भारतपर्यंत हे स्वप्न हे साकारायचं ध्येय भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते ठरवलेलं आहे। आज त्या निमित्ताने आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गडिंग्लज शहरामध्ये इथं दसरा चौकामध्ये जल्लोषाचं आणि साखर पेढे वाटप सादर करण्यात आले। 1980 साली भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आणि आज 46व्या वर्षी भारतीय जनता पार्टीनं आज 85% भारत मातेच्या भूभागावर आज सत्ता आली। पूर्वेकडील 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं पहिल्यांदा सत्ता आली। पश्चिम बंगाल, पोंडिचेरी आणि आसाम या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमताचं आणि एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टी आहे। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडं भाजपचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तामिळनाडू असेल, पांडिचेरी असेल, आसाम असेल, वेस्ट बंगाल असेल, त्याचबरोबर होऊ घातलेल्या ह्या केरळ असेल, ह्या 5ही राज्यामध्ये केरळ सोडलं तर 4ही राज्यामध्ये भाजप जोरात पसंती मारलेला आहे। कलकत्त्यामध्ये न भूतो न भविष्य ममता दीदींची जी दादागिरी होती ती सगळे ज्या डाव्या पक्ष असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांना ती भीती घालत होती। पण भारतीय जनता पार्टीचे 2 वाघ अमित शहा आणि मोदीबाईंनी जाऊन तिथं 6 महिने तळ ठोकून तामिळनाडू असेल आणि वेस्ट बंगालमध्ये प्रत्येक घरपती पोचून प्रत्येक गोरगरिबांच्या अडचणी विचारात घेऊन प्रत्येकांना विश्वासात घेऊन वेस्ट बंगालमध्ये कधी नाही असा तो न भूतो न भविष्य हा विजय संपादन झालेला आहे। मीडिया देखील म्हणत होतं ममता दीदींचं सरकार येणार। आपण जे सकाळी उठल्यावर भोंगा ऐकतो तो संजय राऊतही म्हणत होता तर ममता दीदी येणार। पण अमित शहा आणि मोदींनी दाखवून दिलं, त्यांनी जर स्वतः लक्ष घातलं वेस्ट बंगाल काय तामिळनाडू असेल या विजयच्या माध्यमातून भाजपनं देखील तिथं जवळजवळ काही नसताना 74 जागा तामिळनाडूला जिंकलेल्या आहेत। त्याचबरोबर त्याच भागातल्या पांडिचेरीमध्ये बहुमत आलेलं आहे, आसाममध्ये आपलं पूर्ण बहुमत आलेलं आहे आणि केरळमध्ये आता आपली सुरुवात आहे। आणि ज्या वेळेला बंगालमध्ये आपण सुरुवात केली त्यावेळेला मी देखील कमी सीटा होत्या, मागच्या वेळा देखील आपण 70-80 पर्यंत पोहोचलो आणि यावेळेला 200 पर्यंत पोहोचलो। संपूर्ण देशामधले जे निकाल लागले ते
निकालाच्या अनुषंगानं आज संपूर्ण देशामध्ये आनंद उत्सव होत आहे. त्याचाच भाग गडिंग्लजमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं आनंद उत्सव साजरा केला. पाहतोय गडिंग्लजमध्ये ऐतिहासिक दसरा चौकात भाजपकडून मोठासा विजयोत्सव साजरा करण्यात येतोय. पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, या राज्यात भाजपने मोठं यश मिळवलेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये तर अक्षरशः भाजपने जंग पछाडलेलं होतं. त्यांना आता सत्ता मिळवण्यात मोठं यश आलं आहे. आसाममध्ये सुद्धा हॅट्रिक साधलेली आहे. पण केरळमध्ये तरी आता त्यांच्या 2 सीटा आलेल्या आहेत आणि आता सुरुवात झालेली आहे. आणि आज या भाजपच्या वतीने गडिंगमध्ये असं सांगण्यात येत आहे की आता जरी सुरुवात असली तरी आता संपूर्ण भारत देशात कमळ फुललेलं आहे आणि थोड्या दिवसात पूर्ण भारतावर कमळाचंच राज्य असेल असं सांगत त्यांनी मोठा जल्लोष केलेला आहे. फटाके फोडलेले, साखर पेढे वाटप केलेलं आहे. एकूणच आज भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आनंदाचं वातावरण दिसत आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज. भारतीय जनता पार्टी